नमस्कार मंडळी, मी सपना आणि आजच्या एका अगोबाई व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं या चॅनलवर मी मनापासून स्वागत करते. अगोबाई यासाठी कारण अगोबाई हे लुक असं टर्न आउट होऊ शकतं असं मला सुद्धा वाटलं नव्हतं. मागे काही दिवसांपूर्वी मी एक व्हिडिओ केला होता ब्राह्मणी साडी नऊवारचा आणि त्या व्हिडिओच्या खाली मला एक चॅलेंजिंग अशी रिक्वेस्ट आली होती की हा काष्टा साडी ड्रेप तुम्ही 6 वारमध्ये करून दाखवा म्हणून. मला स्वतःला नऊवारी किंवा काष्टा साडी ड्रेप हा नऊवारीमध्येच करायला आवडतो, पण तुमच्याकडनं रिक्वेस्ट आल्यानंतर आणि शिवाय माझे व्हिडिओ बघितल्यानंतरही तुम्हाला नऊवारी नेसणं किचकटच वाटत असेल तर अशा काही मैत्रिणींसाठी 6 वारमध्ये ही काष्टा साडी ड्रेप ट्राय करण्याचं मी ठरवलं. नऊवारीचं ठळक वैशिष्ट्य म्हणजे हा कमरेपासून सरळ खाली जाणारा सुंदरसा काष्टा. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य म्हणजे काष्ट्याच्या अगदी बाजूने उजव्या पायाच्या गुडघ्यापासून समोर डाव्या खांद्यावरती जाणारा हा पदर. नऊवारीच्या पदराचं पहिलं वैशिष्ट्यच हे असतं की पदर उजव्या पायाच्या गुडघ्यापासून वरती डाव्या खांद्यावर जातो. आणि त्यानंतर शेवटचं आणि तिसरं वैशिष्ट्य म्हणजे हा सुंदरसा ओचा काष्टा. ट्रस्ट मी, नऊवारीचा हा सगळा साज नजाकत 6 वारमध्ये आणणं वॉज क्वाईट अ टास्क. लुकमध्ये म्हणजे फायनल लुकमध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज न करता नऊवारीचा पूर्ण ग्रेस 6 वारमध्ये कायम ठेवत तो ड्रेप करणं वॉज नॉट इझी. पण तुमची रिक्वेस्ट शिरोधार्य मानून ही 6 वार साडी मी आज काष्टा स्टाईलमध्ये नऊवार स्टाईलमध्ये नेसण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही सांगाल मला की तुम्ही हा ड्रेप ट्राय केलात का, आणि जर तो केलात तर तो कसा टर्नआउट झाला तेही कळवायला विसरू नका. मी तुमच्या प्रतिक्रियांची वाट पाहीन. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. ही आहे माझी आजच्या ड्रेपसाठीची सुंदरशी 6 वार साडी. या ड्रेपसाठी मी आतून साडीच्याच कलरची टाईट लेगिंग्स पॅन्ट घातली आहे. सिमिलर रंगाचीच टाईट पॅन्ट घातल्यामुळे तुम्ही साडी नेसल्यानंतर साडीतून मागच्या बाजूने पाय दिसले तरी पण डिफरन्स इतका जास्त जाणवणार नाही. वरती घातला मी इथे साडीच्या काठाशी मॅचिंग ब्लाऊज. आणि चला आता ड्रेपला सुरुवात करूया. इथे तुम्ही पाहू शकता मी साडीतला ब्लाऊज पीस सेपरेट केलेला नाही, त्यामुळे मला साधारण 1 मीटर कापड इथे जास्त मिळालं. 6 वारमध्ये हा काष्टा ड्रेप करतानाची माझी पहिली टिप असेल ती म्हणजे अशी साडी निवडा ज्याचा ब्लाऊज पीस हा साडीच्याच डिझाईनचा आणि कलरचा असेल. तुम्हाला पण 6 वारमध्ये जर काष्टा साडी किंवा हा नऊवार ड्रेप ट्राय करायचा असेल तर कृपया तुमच्या साडीचा ब्लाऊज पीस सेपरेट करू नका, बिकॉज दॅट इज द ओनली वे यू गेट दिस ड्रेप राईट. अदरवाईज तुमची साडी कमी पडेल अँड यू विल स्ट्रगल अ लॉट टू गेट दिस लुक. साडी नेसायला सुरुवात करताना आपल्याला पोटावर गाठ मारायची आहे आणि त्यासाठी आपल्याला डाव्या बाजूला कमरेपासून ते तळव्यापर्यंत आणि त्याहून थोडंसं जास्त तुम्ही व्हिडिओत बघताय तेवढं कापड आपल्याला एक्स्ट्रा उजव्या बाजूला ठेवायचं आहे. साधारण 2 हात साडी उजव्या बाजूला सोडून दिल्यानंतर आपल्या पोटावर दोन्ही टोकांची मध्यभागी गाठ मारायची आहे पक्की. या प्रकारे पक्की गाठ मारून झाली की आता डाव्या बाजूची ही जी साडी आपण 2 हात लांब साडी सोडली होती ती दोन्ही पायांच्या मधून मागच्या बाजूला काढून घ्यायची. मागच्या बाजूला काढून घेतलेल्या या साडीचा खालच्या बाजूचा जो काठ आहे तो समोर येईल. या प्रकारे आता आपण प्लीट्स घालायला सुरुवात करणार आहोत याच्या. आणि आता केलेले या प्लीट्स आपण कमरेच्या मध्यभागी मागच्या बाजूने काष्टा म्हणून खोचणार आहोत. या ठिकाणी तुम्हाला वाटलं तर तुम्ही एक सेफ्टी पिन पण लावू शकता की ज्यामुळे काष्टा सिक्युअर होईल. आणि यानंतर आता आपली डावी बाजू सेट झाली आणि आता उजवी बाजू करायला घेऊ. त्यासाठी आता उजव्या बाजूची उरलेली संपूर्ण साडी आपण दोन्ही पायांच्या मधून मागच्या बाजूला काढून घेणार आहोत. त्यानंतर आता आपण पदराच्या बाजूला जाऊ आणि पदराच्या प्लीट्स करून घेऊयात. खरं तर मला नऊवारीमध्ये असा प्लीटेड पदर आवडत नाही, पण आत्तापुरता आपण इथे पिनअप करणार आहोत पदराला. साधारण गुडघ्यांच्या थोडंसं वरती या लेंथचा पदर आपण डाव्या खांद्यावरती लॉक करून घेऊ. पदर लॉक करून झाला की छातीवरचा हा वरच्या बाजूचा जो काठ बघताय तुम्ही तो छातीवर असा ताठ करून तो मागच्या बाजूने असा या प्रकारे पुल करून व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पुढे आता ती साडी आपण पुढच्या बाजूला घेऊन येणार आहोत. तुम्ही इथे पाहू शकता हे दोन्ही पॉइंट्स कनेक्टेड आहेत. साडी या प्रकारे ताठ ओढून पुढे आणलीत की आपल्याकडे साधारण पुढे एवढी साडी उरणार आहे. आणि आता या पुढे आणलेल्या साडीच्या आपल्याला उजव्या बाजूने निर्या घालायला सुरुवात करायची आहे. खूप जास्त नाहीत पण छोट्या साईजच्या अशा 2-3 निर्या होतील इथे. या निर्या या प्रकारे उजव्या बाजूला ओपन करायच्या. या प्रकारे निर्या सेट करून झाल्या की डाव्या बाजूची थोडीशी साडी घेऊन त्यात आता आपण या निर्या व्रॅप करून पोटावर खोचणार आहोत. मी इथे प्रयत्न केला आपल्या नॉर्मल नऊवारीमध्ये जो लुक असतो त्याच्या जास्तीत जास्त क्लोज बाय जाण्याचा. निर्या पोटावर खोचून झाल्या की तुम्ही व्हिडिओत बघू शकता डाव्या बाजूचा काष्टा इफेक्ट परफेक्ट आहे, पण उजव्या बाजूला काष्ट्याचा पायघोळपणा जरा जास्त आहे. आता हा उजव्या बाजूचा पायघोळ काष्टा उचलायचा आणि पायांच्या क्रॉचपासून साधारण 1.5 ते 2 वीत अंतरावरचा एक पॉईंट पकडा. आणि आता या पॉइंटच्या जरा आतला हा दुसरा पॉइंट पकडून साडीचा हा काठ समोर येईल या प्रकारे साडीच्या छोट्या छोट्या निर्या घालायच्यात.
अगदी 1 किंवा 1.5 निरी होईल इथे. आणि आता हा प्लीटेड पोर्शन आपण कमरेच्या डाव्या बाजूला खोचणार आहोत. आणि तुम्ही पाहू शकता आपला ब्युटिफुल ओचा तयार झाला. अँड विथ दिस ॲक्च्युली आपला ड्रेप इज ऑल सेट. लुक मी तुम्हाला सगळ्या बाजूने फिरवून दाखवते. तुम्ही व्हिडिओत पाहू शकता इथे पदर थोडा छोटा येतो, पण नऊवारीमध्ये एनिवेज पदर थोडा छोटाच असतो, त्यामुळे तुम्ही असाही लुक कॅरी करू शकता. पण मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे काष्टा साडीमध्ये मला असा प्लीटेड पदर आवडत नाही, त्यामुळे आता मी त्याचं पिनअप काढून घेते. आणि आता हा पदर मी सिंगल लेअरमध्ये डाव्या खांद्यावर टाकला आणि पदराची खालची बाजू मी या प्रकारे उजव्या गुडघ्यामध्ये अडकवली. आणि तुम्ही व्हिडिओत पाहताय त्या प्रकारे सर्वात पहिली काठाची बाजूची जी प्लीट आहे ती सर्वात मोठी ठेवून त्याच्या खालोखाल बाकीच्या प्लीट्स तयार केल्या. या प्रकारे जेव्हा तुम्ही पदर करता तेव्हा तुम्हाला पदराची लेंथ जी आहे ती अनइव्हन मिळते, पण त्यामुळे तुम्हाला नऊवारीची टिपिकल पदराची जी स्टाईल आहे ती पण मिळते. आपल्याला जो उजव्या पायाच्या गुडघ्यापासून फिरून आपल्याला पदरवरती डाव्या खांद्यावर जायला हवाय, त्यासाठी हा केला अट्टहास. सगळा पदर सेट करून झाला की आता आपण तो डाव्या खांद्यावर या प्रकारे लॉक करूया. आणि पदर लॉक करून झाला की आता तुम्ही बघू शकता फायनल लुकमध्ये किती डिफरन्स आलाय. याआधीचा जो प्लीटेड पदर होता तो आणि हा लुक आपण कम्पेअर करूयात. या कम्पॅरिझनमध्ये प्लीज पदराची पोझिशन नोट करा. डाव्या बाजूच्या इमेजमध्ये पदर आपला प्लीटेड आहे की जिथे उजव्या गुडघ्याच्या वरतून पदर जातोय, आणि उजव्या बाजूची जी इमेज आहे की ज्याच्यामध्ये उजव्या गुडघ्याच्या खालून पदर जातोय. डिफरन्स खूप छोटा आहे तसा पाहिलं तर, पण या स्टेपमुळे तुम्हाला एक ऑथेंटिक लुक मिळेल. अँड वेन यू आर ट्राईंग टू अचीव्ह अन ऑथेंटिक लुक यू डू नॉट वॉन्ट टू मिस अ सिंगल पॉईंट. अँड अगेन त्यासाठीच केला हा अट्टहास. अँड विथ दिस आवर 6 यार्ड मधला 9 यार्ड लुक इज ऑल रेडी. मला नक्की कळवाल तुम्हाला हा लुक कसा वाटला ते. ट्रस्ट मी, या लुकसाठी सुद्धा तुम्हाला थोड्याशा सरावाची गरज लागेलच. कदाचित अगदी पहिल्या अटेम्प्टमध्ये ही जमणार नाही, पण दुसऱ्या अटेम्प्टमध्ये नक्की जमेल, आय अश्युअर यू. पण त्यासाठी मी सुरुवातीला सांगितलेली टिप मात्र विसरू नका. साडीचा ब्लाऊज पीस साडीच्या अखंड डिझाईनचाच असेल अशी साडी निवडा. यू विल गेट इट राईट. या पॉईंटला मला तुम्हाला एक गोष्ट सांगायला आवडेल की या ड्रेपमध्ये मागच्या बाजूने पाय थोडेसे दिसतात, पण मग लॉंग लेगिंग्स पॅन्ट घालून तुम्ही ते कव्हर अप करू शकता. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आपण पुन्हा भेटूच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.